मंडळी सध्या फेसबुक उघडा निदान इंस्टाग्राम जिकडे तिकडं एकच टॉपिक विजय सेतुपतीचा नेटफ्लिक्सवरती रिलीज झालेला महाराजा सिनेमा जो तो तोंड दुखेस्तवर त्या पिक्चरचं कौतुक करतोय। आजपर्यंत कोणत्याही सिनेमात न बघितलेला जबरदस्त क्लायमॅक्स, लिजेंड ॲक्टर विजय सेतुपती आणि पहिल्यांदाच फुल टाइम ॲक्टिंग मध्ये घुसून विलनचा रोल केलेले प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा डोळे दिपून टाकणारा अभिनय, खतरनाक स्टोरी आणि सुरुवातीपासूनच गुंतून ठेवणारा स्क्रीन प्ले, शॉकिंग टर्न अँड ट्विस्ट आणि अंगावर काटा आणणारं बॅकग्राऊंड म्युझिक, सगळं कसं एकदम ओके। पब्लिक म्हणतंय आजवर असा सिनेमा कुठल्याच सिने इंडस्ट्रीत बनला नाही, ना साऊथला ना हिंदीत। कांतारामध्ये ऋषभ शेट्टीनं शेवटच्या 15 मिनिटात केलेल्या ॲक्टिंगपेक्षा विजय सेतुपतीनं महाराजा सिनेमात केलेली फायटिंग जास्त इम्पॅक्टफुल आहे असं लोकांचं म्हणणं आहे। काही जणांनी तर पिक्चरला ऑस्कर भेटला पाहिजे म्हणून सोशल मीडियावर आवाज उठवायला सुरुवात केली, तर काही जणांचं असं म्हणणं आहे का बा हा सिनेमा सगळ्या अवॉर्डच्या पलीकडे आहे, शिवाय त्या चित्रपटाला या वर्षीचे सगळे अवॉर्ड्स मिळतील अशी देखील चर्चा आहे। दरम्यान 14 जूनला प्रदर्शित झालेल्या विजय सेतुपतीच्या या 50व्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 107 कोटींची कमाई केली असून तो USA मधील सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट बनलेला आहे। सध्या महाराजा 12 जुलैपासून नेटफ्लिक्सवरती तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज करण्यात आलाय। पण अशी नेमकी काय खास गोष्ट आहे सिनेमात की ज्यामुळं त्याची भयान चर्चा सुरू आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, खरं तर 2023 मध्येच या सिनेमाच्या रिलीजची घोषणा करण्यात आली होती, पण काही कारणास्तव हा सिनेमा रिलीज व्हायला 2024 उजाडला। मक्काल सेल्वन विजय सेतुपतीचा हा 50वा सिनेमा आहे, त्यामुळं त्याच्या फॅन्सना सिनेमाची उत्सुकता लागून राहिली होती। दरम्यान मागच्या महिन्यात 14 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला। सुपर डुपर हिट ठरला। सिनेमाची स्टोरी एकदम संत गतीने सुरू होते। काळजी करू नका, सगळी स्टोरी सांगून तुमचा मूड हाफ करणार नाही, जरा कल्पना देतो फक्त। तर व्यवसायानं नावे असलेला महाराजा म्हणजेच विजय सेतुपती हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला जातो की काही लोकांनी त्याच्या घरी येऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्यापासून त्याच्या घरातील डस्टबिन गायब आहे। त्या डस्टबिनचं नाव आहे लक्ष्मी आणि त्या डस्टबिनला शोधा अशी तो पोलिसांना विनंती करतो। आणि त्या कामासाठी म्हणजे कचरा टाकायचा डस्टबिन शोधण्यासाठी तो पोलिसांना 5 लाख रुपये द्यायला सुद्धा तयार होतो। आता सुरुवात बघून या सिनेमाचा प्लॉट काहीतरी कॉमेडी असणार अशी अनेकांना शंका येऊ शकते, पण थांबा, पुढे सिनेमात तुम्हाला जे काय पाहायला मिळेल ते बघून तुम्ही प्रत्येक सीनला तोंडात बोटं घालायला मजबूर व्हाल हे नक्की। आता आपण महाराजा सिनेमा बघणं का मस्ट आहे त्याची खास कारणे जाणून घेऊ। तर पहिलं कारण आहे आजपर्यंत न बघितलेला जबरदस्त क्लायमॅक्स। मंडळी, सिनेमाची सुरुवात थोडी संत होते, पण नंतर एकामागे एक प्रसंग उलगडत जातात। सस्पेन्सफुल स्टोरी, वेगवेगळे कॅरेक्टर यांच्यामुळे आपण एंडिंगला काय होईल याचा अंदाज बांधत राहतो। पण गंमत म्हणजे चित्रपटाचा क्लायमॅक्स सगळ्यांच्या डोक्याला मुंग्या आणणार आहे आणि म्हणूनच आतापर्यंत कधी न पाहिलेला जबरदस्त क्लायमॅक्स म्हणून महाराजा सिनेमाची चर्चा आहे। दुसरं कारण आहे कलाकारांची दमदार ॲक्टिंग। सिनेमाच्या सुरुवातीपासूनच जसं एक एक कॅरेक्टर आपल्या समोर येतं तसं आपण त्यांच्या पर्सनल स्टोरीमध्ये हरवून जातो। समोर जे काही चाललेलं आहे तो सिनेमा आहे याची जाणीव सुद्धा आपल्याला राहत नाही, इतकी जबरदस्त ॲक्टिंग केली आहे सगळ्या ॲक्टर्सनी। मुख्य हिरो विलनच्या भूमिकेत असलेले विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप यांनी तर चित्रपटाला 4 चांद लावलेले आहेत। त्यानंतर तिसरं कारण आहे फुल टाइम स्क्रीन प्ले। मंडळी, सिनेमा सुरू झाल्यापासून हळूहळू तो तुमच्यावर गारूड करायला सुरुवात करतो। एकामागे एक प्रसंग डोळ्यासमोर येत जातात, त्यात तुम्ही हरवत जाता। शिवाय निथिलन स्वामीनाथन या दिग्दर्शकानं त्याचा स्क्रीन प्ले इतक्या हुशारीने लिहिलाय की बस, एवढं सांगतो चित्रपट बघताना आपल्याला जाम अलर्ट राहावं लागतं। सुरुवातीपासूनच गुंतून ठेवणारा स्क्रीन प्ले ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे। पुढं चौथं कारण आहे शॉकिंग टर्न अँड ट्विस्ट। पिक्चर सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत तुम्ही पुढे काय घडेल याचा अंदाज लावत असता, पण तो फक्त अंदाजच असतो। त्याची जाणीव तुम्हाला त्यावेळी होते ज्यावेळी ॲक्च्युली सिनेमात काहीतरी घडतं। मेंदूला हादरे देणारे सुपर शॉकिंग ट्विस्ट सिनेमामध्ये आहेत, त्यामुळं आपल्याला एका पाठोपाठ एक धक्के बसत जातात आणि आपण आपसुक लेखकाचं कौतुक करायला लागतो। आता सर्वात शेवटचं कारण म्हणजे अंगावर शहारे आणणारं बॅकग्राऊंड म्युझिक। मंडळी, कुठल्या ॲक्शन थ्रिलर सिनेमाची खरी जाण असते त्याचं BGM। सिनेमात जेव्हा वेगवेगळ्या सीन्समधून कॅरेक्टर्स आणि स्टोरी रिव्हील होते तेव्हा सगळे इमोशन्स आपल्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम या सिनेमाच्या BGMने परफेक्ट केलेलं आहे, त्याला तोडच नाही। बी अजनीश लोकनाथ यांनी सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे आणि आजपर्यंत केलेलं हे त्यांचं सर्वोत्तम काम आहे असं लोक म्हणतायत। तर या 5 कारणामुळे महाराजा सिनेमा प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरतोय। आता तुम्ही सांगा, हा पिक्चर तुम्ही बघितलाय का आणि नसेल तर केव्हा बघताय? जर तुमच्यापैकी कोणी आधीच सिनेमा पाहिला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कमेंट्समध्ये फेकून आणा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।